87 खासगी बसींचे रूट बंद करपी हुकुमशाहीचे नोटिफिकेशन सरकाराक फाटी घेवचे पडले। हायकोर्टान दाद मागतकच सरकारान आपली चूक मानून घेतली। आता सरकार खंय परत नोटिफिकेशन काडपाचे आसा। तो मेरेन खासगी बसवाल्यांचो रूट मेकळो जाला। 28 डिसेंबर 2023 नोटिफिकेशन काढून रुटा वयल्यो 87 खासगी बसी बंद करतले अशें सांगिल्ले। त्या संदर्भात बसवाल्यांक ऑब्जेक्शन सजेशन दिवपाक लायिल्ले। खासगी बसवाल्यांनी ऑब्जेक्शन आणि सजेशनां दिल्ली, पूण ती मतीन घेयनासतना 14 मार्च 2024 फायनल नोटिफिकेशन काढून रूट बंद केले। बस धनी संघटना हायकोर्टान गेली। आयज तांकां थाकाय मेळ्ळ्या। आयकात संघटनेचो सरचिटणीस सुदीप तामणकाराक। 28 डिसेंबर 2023 ह्या दिसा एक ड्राफ्ट नोटिफिकेशन ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान काडलेले आणि त्या नोटिफिकेशनान आमच्यो पणजी बांबोळेच्यो ज्यो आसा त्यो 17 बसी, मागीर पणजी टू बांबोळी वाया दोनापावल युनिवर्सिटी जवळ जवळ 17 बसी, पणजी टू मिरामार 11 बसी, पणजी टू मिरामार ज्यो आसा सिटी बसी त्यो 13 बसी, मागीर त्यो पणजी टू तालिगांव ज्यो आसा त्यो 14 बसी आनी एन रूट ज्यो बसी येता भायल्यो जवळ जवळ 20 बसी मार्केटान येता त्यो सगळ्यो टोटल 87 बसी काडपाचे ड्राफ्ट नोटिफिकेशन गव्हर्मेंटान 28 डिसेंबर 2023 ह्या दिसा पब्लीश केल्ले आनी प्रायवेट ऑपरेटर जे आहा तेंची ऑब्जेक्शनां आनी सजेशनां मागयल्लेली। त्या प्रमाणे आमी 5 ऑब्जेक्शनां दिल्ली आनी जवळ जवळ 15 इंडिविज्युअल ऑब्जेक्शनां बस ऑपरेटरांनी दिल्ली गव्हर्मेंटान, पूण ती कन्सिडर न करता 14 मार्च 2024 फायनल नोटिफिकेशन सरकारान डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टान फायनल नोटिफिकेशन जे आसा ते इश्यू केले आनी एज पर दॅट नोटिफिकेशन ज्यो आमच्यो ह्यो 87 बसी आहा त्यो मार्केटान म्हणजे त्यांच्या रिस्पेक्टीव रुटाचेर चलपाक बंदी हाडली। थंयच्यान मागीर खंय तरी आमी मुख्यमंत्र्या कडेन डायलॉग करून मुख्यमंत्र्यान एक रिलॅक्सेशन रिलीफ दिताना आमकां सद्या तात्पुरत्यो त्यो बसी चालू दवरलेल्यो काडूंक नासल्यो, म्हणून तरी आसतना आमी सायमल्टेनियसली आमी सरकाराचेर डिपेंडंट न रावता आमी निर्णय घेतलेलो की आमी हायकोर्टान दाद मागपाची म्हणून ह्या पेटिशनाच्या अगेन्स्ट, आनी त्या प्रमाणे आमी 11 तारखेक एप्रिलाचे 11 तारखेक आमी जुलयाचे 11 तारखेक पेटिशन फायल केल्ले हायकोर्टान आनी ते पेटिशन आयज हायकोर्टान येयल्या उपरांत बोर्डाचेर येयल्या उपरांत तितून चर्चा जाताना पेटिशन जे आहा पळय त्या पेटिशनाचेर गव्हर्मेंटान जे पळय नोटिफिकेशन पब्लीश केल्ले आर्बिट्ररी म्हणजे हितून आमच्या कोणाक न जुमानता आपली दादागिरी करून पळय जे नोटिफिकेशन पळय सरकारान इश्यू केल्ले त्या नोटिफिकेशनाक आमी चॅलेंज केल्ले आनी ते नोटिफिकेशन इमिजिएटली स्क्रॅप करचे म्हणून कोर्टान ऑर्डर दिवची सरकाराक ही आमची मागणी आसलेली। आनी तितून आमी क्लियर सांगलेले की कॉन्स्टिट्युशनाचे आर्टिकल जे 14, 19 आनी 21 ज्या हे कॉन्स्टिट्युशनाचे आर्टिकल जे वायोलेट करून आमच्या पोटार पाय दवरून अनएम्प्लॉयड करून ह्या बसी चालू करपाचो प्रयत्न सरकारान केला। कोर्टान सकाळी जेन्ना तेचेर भासाभास जाल्या उपरांत सरकारान थंयसर इमिजिएटली मान्य केल्लें आसा की जे नोटिफिकेशन तेंच्यांनी हांवें सांगलेल्या प्रमाणे हुकुमशाहीन जे पळय नोटिफिकेशन 14 मार्चाक पळय जे पब्लीश केल्ले ते आमी विड्रॉ करता आनी दुसरें नोटिफिकेशन इश्यू करता आनी ज्यो प्रायवेट बसी आहा त्यो रिस्पेक्टीव रुटाचेर पळय ऑलरेडी चलता त्याच रुटाचेर त्यो बसी सगळ्यो चलतल्यो ताका मान्यता दिल्ली आसा। आतां हक्काक लागून सरकाराक गाराणे घालतात, पूण सरकार काना मनार घेयना। देखून कोर्टा बगर दुसरो पर्याय बसवाल्यांक उरना। सुदीप तामणकर सांगता बसवाल्यांचे दुख्ख तरी हायकोर्टाचे म्हणजे परत परत सगळ्या विशयांचेर तुमकांय खबर आहा पत्रकारांक गोंयच्या जनतेकूय खबर आहा की परत परत आयज पळय आमी हो धंदो जो आमचो आयज टिकोना सगळे ऑल ओवर गोवा म्हणटा पळय हो धंदो टिकोना तो फक्त हायकोर्टाचे कोर्टाच्या ऑर्डरींचेर टिकोना। सरकाराचे आमकां कसलेच हांगासर येना म्हणजे रिलॅक्सेशन सरकारा कडसून कसलीच मदत ना। अत्यंत दुर्दैवाची गजाल म्हणजे आमच्या 2 वर्सां हालीं फ्युअल सबसिडी दिवपाक जाय किंवा हे विशय आहा। मागीर बस फिटनेस एक्सपायर्ड जाल्या उपरांत 50 रुपया फायन, मागीर इलेक्ट्रीक बसी ज्यो आहा केंद्रान नोटिफिकेशन काडलेल्या हे सगळ्याचेर आमकां सगळे मुद्दे जे आहा हे सरकारा मुखार मांडून
डायरेक्टर जो आहा ट्रान्सपोर्ट डायरेक्टर हेच्या मुखार मांडून सगळे मुद्दे आज पेंडींग आहा आनी एक मुद्द्याक आमकां परत परत कोर्टान पेटिशन घालून झगडचें पडटा. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, जवाहर बर्वे आनी वैष्णवी साळगांवकार.